दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी काय माहिती दिली आहे ती सुद्धा पाहूयात। ने फरार असताना वापरल्या असणाऱ्या सर्व गाड्या आता खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। सर, आतापर्यंत कोणत्या कोणत्या गाड्या असतील किंवा इतर जी मालमत्ता आहे कोणती कोणती ताब्यात घेतली? हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर हुंड्यामध्ये दिलेले 2 वाहने फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा हे 2 वाहने जप्त करण्यात आलेले आहेत। स्त्रीधन म्हणून दिलेले चांदीची भांडी ती देखील जप्त करण्यात आलेले आहेत। हगवणेंनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्यातील एक इंडिवर, एक थार आणि एक बलेनो अशी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून यामध्ये कोणताही क्ल्यू पाठीमागे ठेवला जाणार नाही। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचं पोलिसांचं नियोजन आहे। सर, दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जे हुंड्यामध्ये जे सोनं देण्यात आलं होतं तिथे खरं तर त्यांनी गहाण ठेवलं होतं, त्या सोन्याबाबत काय पत्रव्यवहार झाला? जे हुंड्यामध्ये सोनं दिलेलं होतं ते गहाण ठेवलेलं आहे, त्याच्या बाबतीत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त होतील। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हगवणे, राजेंद्र हगवणे असतील किंवा सुशील हगवणे असतील, त्यांनी पळून जाताना जी वाहने वापरली होती ती सर्व वाहने आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।